नमस्कार. आता या तालुक्याचे नेते, आमचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आत्ताच त्यांचं जे काय मनोगत होतं ते व्यक्त केलं. मी तर खरं काल परवा साखरवाडीच्या सभेमध्ये जे त्यांनी वक्तव्य केलं त्याचा मी तर खरं तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून मी जाहीर निषेध करतो. अरे राजमाता जिजाऊ, झाशीची राणी, जसं राजमाता जिजाऊंनी कारभार केला, चांगला कारभार करून चांगला आदर्श निर्माण या महाराष्ट्राला देशाला घडवून दिला. आमच्या झाशीच्या राणीने चांगलं युद्ध करून इंग्रजांना इथून हद्दपार केलं. आमच्या सावित्रीबाईंनी चांगलं शिक्षण देऊन चांगले विद्यार्थी घडवण्याचं काम केलं. त्याच पद्धतीनं माता रमाबाईंनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं सामाजिक काम करून दीनदुबळ्या दलित दुबळ्या लोकांची सेवा करण्याची त्यांनी सेवा केली. आणि अशाच प्रकारनं माझ्या तालुक्याच्या सभापती शिवांजलीताई, खरं तर ती आमची सर्वांची लेक आहे. अतिशय गोड मुलगी आहे, चांगलं काम करते, तालुक्यामध्ये चांगलं प्रशासन हाताळते, शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करते, रोज तालुक्यामध्ये स्वतः दौरा करते, फिरते, गोरगरिबांचे प्रश्न सोडवते, शेतकऱ्यांच्या अडचणीवरती मात करण्याचं काम ते करते, शेतकऱ्यांना मदत करते, आरोग्य विभागाचं चांगलं काम करते, शिक्षण विभाग चांगला सुधारण्याचं काम करते. आणि अशा माझ्या सभापतीला तुम्ही चुकीच्या पद्धतीनं बोललात. तुमच्या नातवंडासारखी ती आहे. आणि अशा आमच्या ताईला तुम्ही जो शब्द वापरले, ज्या त्या घराबद्दल बोललात, तर मी या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून तुमचा जाहीर निषेध करतो. आणि सुसंस्कृतपणा तुमच्याकडे आहे असं तुम्ही वारंवार सांगत असता. हा तुमचा सुसंस्कृतपणा तालुक्याने 30 वर्ष पाहिलेला आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस सांगायचं मला त्या गोष्टीवरती बोलायचं नाही आणि नको ते बोलत बसायचं, नको ते मापं काढत बसायचे. आमच्या नेत्याबद्दल मी वारंवार सांगतो की आपण प्रत्येक गोष्ट चुकीची बोलत असता. आणि खरं तर तुम्हाला सांगायचं, तालुक्यातला तरुण आमच्या नेत्यांच्याबरोबर आमच्यावर प्रेम करायला लागलेला आहे, हे तुम्हाला बघवत नाही. तालुक्यातल्या तरुणांना त्यांच्या हाताला काम इथं मिळणार आहे हे त्यांना माहीत आहे. नवीन आपण उद्योगधंदे आणतोय, MIDC आणतोय, रस्ते करतोय, रेल्वेबद्दल तुम्ही बोलताय, निगेटिव्हिटी तयार करताय. म्हणजे एक जर पॉझिटिव्ह आपण घेऊन या तालुक्याला कुठंतरी चांगल्या उंचीवरती घेऊन जाण्याचं काम आमचं नेतृत्व करत असतं, आम्ही करत असतो. आणि अशा तरुणांच्या विचारावरती घालायचं काम आपण अतिशय व्यवस्थितपणे करत आहात. पण तालुक्यातल्या तरुणांना निश्चितपणानं कळलं की तालुका विकासाच्या दृष्टीने चाललेला आहे, विकास घेऊन चाललेला आहे. आणि आपण आता फक्त शिव्या देण्याचं काम करताय. माझ्या शेतकऱ्यांना शिव्या देत आहे, माझ्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना शिव्या देत आहे, कुणाला सावकार म्हणताय, कुणाला बॅरिस्टर म्हणताय. आणि बऱ्याच उपमा आपल्याकडं आहेत. हा तुमचा खरा तर सुसंस्कृतपणा आहे. आणि तुमच्या त्या सुसंस्कृतपणाकडं आम्हाला जायचं नाही. आम्हाला तालुका विकासाच्या दृष्टीनं न्यायचा आहे, तालुक्यामध्ये डेव्हलपमेंट करायची, तालुक्यामध्ये नवीन कंपन्या आणायच्या आहेत आणि तालुक्यातल्या तरुणांना हाताला काम द्यायचं आहे. तुम्ही काय बोलताय, किती शिव्या देताय, ह्याच्याकडं आम्ही आता बघणार नाही. आणि दादांनी तेच सांगितलं की आम्ही आता तुमच्यावरती किती बोलावं, काय बोलावं, ह्याच्यासुद्धा सगळ्या मर्यादा आपण संपवलेल्या आहेत. त्यामुळं आम्हाला त्याच्यावरती फारसं काय बोलायचं नाही. आम्ही विकासावरती आमचं आता लक्ष जास्त आम्ही केंद्रित करतो आहे. तालुक्यात जेवढ्या योजना आणायच्या, तालुक्यात पाणी आणायचं, पाण्यासारखा निरादेवधरसारखा प्रश्न दादांनी आता सांगितला की त्या पाण्यासाठी संघर्ष करून मोठ्या विरोधकांना, पवारसाहेबांसारख्या मोठ्या विरोधकांना अंगावर घेऊन ह्या तालुक्यातल्या जनतेला, तालुक्यातल्या शेतकऱ्याला पाणी देण्याचं काम खऱ्या अर्थानं रणजितांच्या माध्यमातून झालं. आणि हेच त्यांना बघवत नाही दादा. त्यांना जे बघवत नाही ते हे बघवत नाही की तुम्ही कमी वेळामध्ये ह्यांना 30-30 वर्ष सत्ता देऊन 2-2 आमदार यांच्याकडं त्यांनी स्वतः सांगितलं की म्हणजे जवळजवळ 30 वर्षातली 22 वर्ष ते लाल दिव्यात होते. आणि एवढ्या सगळं भोगूनसुद्धा त्यांना हे तुम्ही जे केलं, ह्या 2 वर्षामध्ये केलं, 3 वर्षामध्ये केलं, ते त्यांना जमलं नाही. ह्याचं खरं दुःख दादा त्यांना आहे. आणि त्यांनी काय आता वरडायचं ते वरडावं. आता दादानी सांगितलंच आहे की मी तिथं येतो, तुम्हाला जे काय करायचं आहे, माझ्यावरती गोळीबार करायचा आहे, काय करायचं आहे, जे काय तुमचं
जे काय तुमच्या मनात आहेत ते करा. आम्ही आमच्या नेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत. आम्ही त्यांच्या पाठीमागं ताकदीनं, शमशेरदादा असतील, आम्ही असेल, तात्या असतील, वकील साहेब असतील, आणि आम्ही सर्वच कार्यकर्ते दादांच्या पाठीशी गंभीरपणे आहोत. दादा आमचा सक्षम आहेत. येणाऱ्या प्रत्येक वादळाला सामर्थ्यानं तोंड देण्याची त्यांची जिद्द चिकाटी आहे. कैलासवासी इंदुराव नाईक निंबाळकर यांचे ते चिरंजीव आहेत. ते कधीही कशालाही घाबरलेले नाहीत. जनतेसाठी रस्त्यावर उतरलेलं हे नेतृत्व आहे. जनतेची सेवा करण्यासाठी ते उतरलेलं नेतृत्व आहे. हे तुमच्या कुठल्याही दहशतीला, तुमच्या कुठल्याही भिकेला ते कधी भीक घालणार नाही. एवढंच मी या निमित्तानं सांगतो. आपण जे बोललात ते योग्य नाही बोलला, ते तालुक्याला शोभलं नाही. तालुक्यातली जनतेने सगळे निकाल तुमच्या विरोधात देऊन तुम्हाला दाखवलेलं आहे. आमदारकीच्या वेळेस दाखवलेलं आहे, पंचायत समितीला दाखवलेलं आहे, नगरपालिकेला शमशेरदादाने दाखवलं आहे. आमच्या धुळदेव गावातल्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्याच्या मुलाने तुम्हाला दाखवलेलं आहे. अजून काय दाखवायचं आहे तुम्हाला? तुम्ही आता निवांत राहा, शांत राहा, आणि राहिलेलं जे आयुष्य आहे ते श्रीराम मंदिरामध्ये जाऊन रामचरणी विलीन होऊन अतिशय चांगलं रामाचं नाव, सीतेचं नाव, दत्ताचं नाव तुम्ही मंदिरात जाऊन घ्या. एवढीच आम्ही या तालुक्याच्या वतीनं आम्ही तुम्हाला विनंती करतो. आणि